नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर खूप मोठे गिफ्ट मिळालेलं आहे. 8वा वेतन आयोग लागू झालेला आहे आणि पगारात तब्बल इतकी वाढ होणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता ही एकूणच महागाई भत्त्यात कशा पद्धतीने वाढ होणार आहे व सरकारी आणि कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही मोठी आणि महत्त्वाची व आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, मोठे गिफ्ट मिळाले, 8वा वेतन आयोग लागू झाला, पगारात तब्बल इतकी वाढ. बघा, केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी नवीन वर्षात एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या म्हणजे 8 पे कमिशन स्थापनेला आणि अध्यक्ष निवडीला अधिकृत मंजुरी दिली आहे. यामुळे 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा या ठिकाणी मिळणार आहे. बघा, पुढे आयोगाची स्थापना आणि अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्ष जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इतर जे सदस्य आहेत तेही या ठिकाणी आपण पाहत आहोत. IIM बंगळुरूचे प्राध्यापक पुलक घोष म्हणजे अंशकालिक सदस्य आणि पेट्रोलियम सचिव पंकज जैन म्हणजे सदस्य सचिव यांचा या आयोगात समावेश आहे. बघा, नेमकी अंमलबजावणी आणि एरियर्स म्हणजे थकबाकी कशी मिळणार आहे. खरं तर 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीला काही महिन्याचा उशीर झाला तरी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासूनची सर्व थकबाकी अर्थातच एरियर्स दिली जाईल. बघा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम. केंद्राचा हा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. बघा, राज्याची प्रक्रिया. केंद्राचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार स्वतःची एक समिती नेमेल आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार वेतनवाढ लागू केली जाईल. महाराष्ट्र अपडेट. या राज्याच्या कर्मचाऱ्यांनाही केंद्राप्रमाणे 1 जानेवारी 2026 पासून ही वेतन श्रेणी या ठिकाणी लागू होईल. प्रत्यक्ष पगारवाढ जी आहे ती 2027च्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता असली तरी आधीच्या महिन्याची थकबाकी निश्चित मिळेल. बघा, आयोगाच्या शिफारसीची व्याप्ती काय असणार आहे. आयोग केवळ पगारावरच लक्ष केंद्रित करणार नाही तर खालील मुद्द्यांवरही शिफारसी करेल. एक आहे वेतन आणि भत्ते. खरं तर महागाई आणि आर्थिक स्थितीनुसार नवीन वेतन स्तर निश्चित करणे. दुसरं आहे पेन्शन म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा सुचवणे. तिसरं आहे संरक्षण सेवा म्हणजे लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा या अटींचा या ठिकाणी आढावा घेणे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, एकूणच 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला या ठिकाणी मंजुरी मिळालेला आहे. हे सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही आत्ताची सर्वात मोठी, महत्त्वाची व आनंदाची अपडेट आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.